हवा छान लागते. ह्याच तलावाच्या समोर बसून आम्ही नेहमी बोलायचो की एकदा इथं आपलं घर झालं, बोललेलंच आहे मॅनिफेस्ट आणि घर झालं. पण तू बिलीव्ह करतो मॅनिफेस्टेशन मध्ये म्हणजे पॉवर हा आहे? का ती असायला आपल्याला. पाहिजे. त्यासाठी मग आपण काही करायला तयार असलं पाहिजे. आपली मुळात कसं माहिती का, मॅनिफेस्ट करणं चांगली गोष्ट आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण बोललोय फक्त आणि ते होईल. माझा आधीपासून सवय आहे. मला ना कधीच मी कुणाच्या ताटामध्ये किती आहे मी कधीच बघितलं नाही. त्याला मिळाले, मला मिळाले, मी समाधानी आहे. त्यामुळे आपल्या मनात कोणाबद्दल काही येतच नसल्यामुळे आपल्यामध्ये आपण वर जायला पाहिजे हा थॉट जास्त आहे. येस, अगदी. म्हणजे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे फिल्टरपाडा ते हे आपले. हा, पण आपल्याला 30 वर्ष लागली येते यायला. सोपं नाही ना ते. आपल्याला माहिती आहे आज काय आहे. आणि स्पेशल थँक्स तर मला म्हाडाचे द्यायचे आहेत की त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. म्हाडामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी इतका चांगला विचार करतात ते. सो म्हाडाचे स्पेशली मी पुन्हा एकदा खूप आभार मानतो की आज तुमच्यामुळे ह्या गौरवमुळेच हे फिल्टरपाड्यात माझं घर आहेच, पण आपण अजून विचार करतो ना आपल्या आईबाबांनी केलं तर आपण पण करायला पाहिजे. थोडी आराम इथे, आईला आराम, सगळ्यांनाच आराम, सगळ्यांनाच हक्काने येतील, बसतील, मजा करतील, सगळे करतील. आता आपण काय सिने क्षेत्र असल्यामुळे इथे जा तिथे जा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. घरच्यांना पण तो आनंद, मित्रांना आनंद, सगळा आनंद की आपले भाई का घर आहे. मुंबईच्या पावसाचा तोड नाही, त्याच्यातच पाऊसा पाऊस. आणि मला एक बरं वाटतं हे इथं आपण राहिलेलो आहे, इथे आपण लहानाचे, इथं मला माझी लोक मला ओळखतात सगळे, त्यामुळे एक सेफ पण फील करतो आपण आणि आहे भारी वाटते. पण गौरव आता ह्या घरात तू अजूनही शिफ्ट नाही झाला, अजून तू फिल्टरपाड्याच्या घरातच राहतोय. मी आता बाजूला रेंटवर पण राहत होतो, पण फिल्टरपाडा माझं मेन घर आहे. पण ना कुठेतरी असं होतं की आपल्याला 4 लोक बोलतात की इतका मोठा आता तू ऍक्टर झालायस तरी पण ह्या घरात कसं राहतोस, पण आपल्याला माहिती आपले इमोशन्स त्या जागेशी किती कनेक्टेड आहेत. अगदी अगदी. मग आपल्या आईने 9 महिने आपल्याला सांभाळले, आपल्या वडिलांनी मेहनत केलेली आहे. कित्येक पाहुणे त्या घरात आलेले आहेत, कित्येक पाहुणे सगळं मग, आणि एवढ्या इतक्या इझिली थोडी आपण हे करू शकतो यार ना. म्हणजे आपल्यासारख्याला माझ्यासारख्याला तर होणार नाही, बाकी मला नाही माहिती. आणि आपण कुठून आलो हे जोपर्यंत तुमच्या इथे आहे ना, आपल्या डोक्यात आहे, तोपर्यंत आपण स्थिर आहे. त्या दिवशी आपण झालं नाही, क्वेश्चन नाही, फरक नाही पडत. मग कशी बोलू ना, सत्य आहे. येस. पण गौरव कितीही मोठं घर होऊ दे, चाळीतलं घर आहे, त्याची मजाच निराळी आहे. म्हणजे आज तुझ्या घरी काय बनलं हे अख्ख्या चाळीला कळलेलं असतं. आमच्या घरी सोडते 4 वाजेपर्यंत कोण फिरते ते पण कळते, लोक झोपतच नाहीत. आम्हाला दिसतं खिडकीतनं कोण इकडे गेलाय, कोण तिकडे गेलाय. अरे 2, 3, 12 कधी वाजतात ते कळतच नाही. बरं मजा आहे. इथे ते सगळं मिस होणार आहे ना की नाही, त्याच फिल्टर पडा आम्हाला, पण तरी इथून लांब आहे ना, आणि तू जे शिफ्ट होशील तेव्हा 1 किलोमीटरला काय, 1 किलोमीटरसाठी काय नाही. आज मी बऱ्यापैकी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलेलं आहे. संध्याकाळी 8 नंतर सगळे येणार आहेत आणि ते खुश होतील सगळे. म्हणजे तर ते बट ऑब्विसच आहे सगळे, कारण मी त्यांचा मित्र आहे, ते माझे मित्र आहेत म्हणून तेही खुश आहेत. येस. आणि चाळीतलं असं असतं की आपण लहानपणापासून मोठे झालेले असतो, तर ती एक जेलेसी ती गोष्टच नसते. कधीच स्टार पाय तू तुझ्या घरी, आम्ही लहानपणापासून होतो, आपला मित्र आहे. करेक्ट. आणि त्यातले 2 खास मित्र तर आपल्याला माहिती आहे, शशी गंगावणे आणि राकेश. आले झोपायला गेले आता त्या रूमवर, थकलेत ते. बोल तुम्ही काय खायचं थकायला, झोपायला गेलो म्हणे आम्ही. सो हा, इथे पण तू स्टोरेज केलंयस है ना, पण मुळात तुझं सामान खूप जास्त असतं, पसारा जास्त असतो, तुला जागा ठेवायला कमी पडते, की तू कुठल्या टाईपचा कॅटेगरीमध्ये आहेस? मी घड्या वगैरे, आम्हाला घरी ती शिस्त होती ना पूर्वी. आम्ही जर घड्या नाही करत होतो, आमच्या घड्या उडायच्या. हा, म्हणजे आम्ही जर चड्ड्याच्या घड्या नाही केल्या तर आमच्या चड्ड्या फाटेपर्यंत आमच्या आम्हाला मारायची. मी फॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही कोणाला विचारा, मी घरी कपडे धुतलेले आहेत, भांडे घासलेले आहेत, लादी घर सगळे केले, आणि त्याचं बेनिफिट मला झालेलं आहे की मी जगात काय करू शकतो, फक्त जेवण बनवता येत नाही. ते पण मी आता हळूहळू शिकेन, आणि एकदा जेवण बनवायला शिकलो तर मी आता कोणाला ऐकत बसतो. मग असं शेफ मध्ये दिसेल तुम्हाला, असं जेवण खाऊ घालेल ना, मग बघाच तुम्ही ढंगायच लागेल. पण नाही गौरव, तुझं म्हणजे ही जी अचीवमेंट आहे, म्हणजे आपण कधी बोललो होतो आणि ते आज फायनली होत आहे, खूप आनंद आहे आम्हाला. सांगू, आम्ही इथून जायचो ना, इथे पलीकडे ना जुन्या बिल्डिंग आहेत IITच्या, आता ह्याच्या बाजूला दिसतात त्या. तर आम्हाला तेव्हा वाटायचं, मला स्पेशली तरी, अरे यार बिल्डिंग मध्ये लोक कशी राहत असतील यार बिल्डिंग मध्ये. आणि महत्वाचं काय, सगळ्यांनाच माहित आहे, बिल्डिंगच्या घरामध्ये टॉयलेट असते. हे वेगळंच सुख. म्हणजे
क्या Line बात- लावायची नाही, हा, म्हणजे गरज क्या बात आहे यार. आणि ते तुला माहिती काय त्याच्यासारखं म्हणजे डेंजर अचिव्हमेंट आहे ती. माहितीये मी पण त्यातून हा, आलीये. म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगतो तुम्हाला. आणि मग आपलं असं होतं की चल बाय एक तुला थॉट सांगतो प्रत्येकाचा जो असतो की अरे अरे यार याचं घर आहे यार. आणि बिल्डिंग मधली घरं कशी असतात एक्साइटमेंट लहानपणापासून बिल्डिंग मधली घरं कशी असतात. आणि जेव्हा जेव्हा बघायला लागलं म्हटलं अरे हा चेंज स्पेस आहे सगळं आहे काय सगळं आहे. पण दोन्ही गोष्टी दोन्ही ठिकाणी करेक्ट आहे. Correct. चाळीच्या ठिकाणी करेक्ट आहे आणि बिल्डिंगच्या ठिकाणी करेक्ट आहे. Yes. पण तरी म्हणायला गेलं तर चाळीला तोड नाही. 100 पैकी 90 मार्क. येस अगदी 10% आपण बिल्डिंगला